व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये भरपूर असा प्रतिसाद मिळाला. काही ताईंनी भाऊनी ऑर्डरसुद्धा केल्या. पण हा घरी आपल्या रेग्युलर साठवणीचा वर्षभराचा मसाला बनवलेला आहे. आता हाच मसाला तुम्ही घरी बनवताल, त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि हा मसाला बनवण्यासाठी काही जास्त श्रम किंवा कष्ट लागत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवता येतो. ती लवंगी मिरची म्हणतात आणि गावाकडे याला गावरान मिरची सुद्धा म्हणतात. इथे मी 2.25 किलो या प्रमाणात मिरची घेतली. म्हणजे देठ काढल्यानंतर पावशेर मिरचीचे देठ आहे त्याचं वजन होतं आणि 2 किलोचा मसाला आपल्याला ॲक्युरेट परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे होते. त्यामुळे चूल पेटवलेली आहे. चुलीवर छान लोखंडी मोठी कढई ठेवली आणि याच्या पुढ्या तुम्हाला दिसतात त्या पुड्यांमध्ये ना खडे गरम मसाले आहेत. आता याचं प्रमाण म्हणाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्हाला तोंडी सुद्धा सांगते. तयारी काय केली होती ती तुम्हाला सांगते. इथं बघा सुकं खोबरं आहे, ती अर्धा किलो छान किसून घेतलं येत नाही. त्यानंतर अर्धा किलो धने घेतलेले आहेत आणि 2 किलो कांदा चांगला बारीक स्लाइस करून तो सुद्धा वाळून घेतला. मिरच्या सुद्धा आपण उन्हात इथं 2 ते 3 तास छान कडक उन्हात वाळून मसाल्यांमध्ये घेतलेला आहे. जिरं 25 ग्रॅम घेतलेला आहे. छोटी विलायची 13 ग्रॅम घेतलेली आहे. रामपत्री 13, लवंग 13 ग्रॅम, चक्रीफूल 13 ग्रॅम घेतलेला आहे. त्रिफळा 13 ग्रॅम घेतलेला आहे. काळी मिरी 13 ग्रॅम, मोठी विलायची 20 ग्रॅम घेतलेली आहे. दालचिनी 13 ग्रॅम घेतलेली आहे. तीळ 25 ग्रॅम घेतलेला आहे. शहाजिरं 20 ग्रॅम घेतलेला आहे. सुंठ 25 ग्रॅम घेतलेली आहे. हळकुंड 25 ग्रॅम घेतलेला आहे. तेजपत्ता 25 ग्रॅम, दगडी फूल 13 ग्रॅम, तर खसखस घेतलेली आहे 20 ग्रॅम. अशा पद्धतीने आपण हे सगळे खडे गरम मसाले एकदम 2 किलो प्रमाणासाठी घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथं जो मसाला खोबरा आहे ते सुद्धा किसून घेतलेला आहे. त्यानंतर धने आहेत, धने सुद्धा छान वाळून घेतलेले आहेत आणि हे धने जे तुम्ही बघताय ते एकदम गावरान आहेत. त्याला मसाला भाजण्याआधीचा सगळा तामझाम झाला आहे. कढई छान तापलेली आहे. त्यामध्ये आपण उभा चिरलेला जो कांदा वाळवून ठेवला होता तो घालायचा आणि याच्यामध्ये तेल न टाकताच आपल्याला हा कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. कारण तेल टाकल्यानंतर पटकन तो कांदा काळा होतो आणि आतून मऊसर राहतो. आता कांदा भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून ठेवायचा. त्याच कढईमध्ये आपल्याला धनेसुद्धा असे तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर त्याच कढईमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि सुंठ हळकुंड चांगलं फुलेपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. आणि आपण धने काढून ठेवले त्याच भांड्यामध्ये सर्व खडे गरम मसाले असे एक एक करून तळून घ्यायचे आणि त्यावरच काढून ठेवायचे. आता हे सगळे खडे गरम मसाले तळून झाल्यानंतर इथं जे सुकं खोबरं आपण तळून घेतो त्यामध्येच आपल्याला खसखससुद्धा कुटून टाकायची आहे. म्हणजे डंक्यावर कुटत असताना खसखस चांगली कुटली जात नाही आणि जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा आपल्या तेलावर अशी तवंगली जाते आणि ते दाताखालीसुद्धा कचकच लागते. आता तीच कढईमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि 3-4 बॅचमध्ये आपल्याला लाल मिरची किंवा लवंगी मिरचीसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायची. 3-4 बॅचमध्ये भाजून तयार होते. आता ही मिरची पूर्ण भाजल्यानंतर आपल्याला हे मसाले 10-15 मिनटासाठी थंड होऊ द्यायचे. म्हणजे याला चांगला कुरकुरीतपणा येतो आणि मिरचीसुद्धा छान अशी तुटली जाते आणि कुटलीसुद्धा जाते. तर अशा पद्धतीने डंक्यावर गेल्यानंतर आधी मिरची कुटली जाते, त्यानंतर धने टाकतात. धनेसुद्धा बारीक झाले की तळलेला कांदा, त्यानंतर गरम मसाला आणि सर्वात शेवटी जो तळलेला खोबऱ्याचा किस आहे तो टाकतात. ते टाकल्यानंतर काळा येसूर किंवा आपला काळा मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकता. कोणतीही भाजी बनवा एकदम झणझणीतच होणार. आणि या मिरचीमध्ये कोणतीही आपण कलरवाली वगैरे मिरचीचा वापर केलेला नाही तरीसुद्धा आपलं काळं येसर एवढं भारी झालेलं आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि याचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.